सोनू, मधु मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होता. हिला बोलता बोलता झोप लागली होती म्हणून आतमध्ये बेडरूम मध्ये झोपायला घेऊन चालल्या. तुम्ही तिला खाली ठेवा आधी. सोनू, खाली उतर. तुम्ही हिला हात लावलात कसा? माझ्यावर संशय घेताय? माझ्या चरित्रावर? हो, कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तुम्ही काय करत होतात ते. आई, तू डॉक्टर अंकलवर संशय घेतेस? अगं अंकल आहेत ते माझे. तुला सगळं जगच वाईट दिसतं ना? अगं जरा माणसं ओळखायला शिक. कोणालाही विचारलं ना तरी सांगतील की डॉक्टर अंकल किती चांगले आहेत म्हणून. अगं ते बायकांचा आदर करतात. का अशी वेड्यासारखी वागतेस ग? सोनू, आई आहे ना तुझी ती. ते कितीही माझ्यावर रागवल्या, चिडल्या, मोठ्या आवाजात बोलल्यात, तर तू मोठ्या आवाजात बोलणार आहेस त्यांना? हे मला नाही आवडणार. तू आज जा, आराम कर, जा. मधु मॅडम, आपल्याला जेवढं दिसतं तेवढं सत्य नसतं मधु मॅडम. अहो, माझ्या वयाचा तरी विचार करा. सोनू मला अंकल म्हणते, मला वडिलांच्या ठिकाणी बघते, आणि मी तिच्या बाबतीत असा विचार करणं नाही. मान्य आहे, तुम्हाला जगातल्या काही माणसांकडून वाईट अनुभव आले असतील, पण म्हणून सगळ्यांना तुमच्या चष्म्यातून बघू नका. नाही, जेवढं जग तुम्ही वाईट समजताय तेवढं ते नाहीये. आणि तुम्ही म्हणताय तसं सोनूच्या बाबतीत असं कसं काय विचार करेल? असा विचार जरी माझ्या मनात आला ना, मी माझे डोळे काढून फेकून दे. मी स्वप्नातही असा विचार करू शकत नाही, कधीच नाही. मला माफ करा मधु मॅडम, मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुम्ही मला माझ्याच नजरेत पाडले. आयुष्यात मी कधीच आता माझ्या नजरेला नजर नाही मिळवू शकणार. एवढा मोठा प्लॅन केला होता त्या मधुला जाळ्यात ओढायचा, पण तरीही ती माझ्यापासून लांबच राहतीये. तिला आणखी जवळ आणण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, काहीतरी करावंच लागेल. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण आणले, खाऊन घ्या. डॉक्टर, डॉक्टर, जेवण आणले, खाऊन घ्या. ठेव इथे. डॉक्टर, अहो एवढा कसला विचार करताय? तुमच्या जीवाला खरंच धोका आहे का? तुला कसं कळलं? अहो ती सोनालीची मम्मी आली होती वाड्यावर. त्या सारख्या काळजीने म्हणत होते डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे, डॉक्टरांच्या जीवाला धोका आहे, म्हणून विचारलं. ते कदाचित गुंडांनी धमकी वगैरे दिली असेल किंवा फोन वगैरे केला असेल त्यांना मला जीव मारण्याचा, असंच काहीतरी झालं असेल बहुतेक. डॉक्टर, मी ना तुमची पार्टनर आहे, मला एवढं पण येडं समजू नका. तुम्हाला जर गुंडांनी खरंच धमकी दिली असती ना, तर आतापर्यंत हातपाय मोडून इथं पडला असता तुम्ही. मला खरं खरं सांगा, तुम्हीच फोन करून धमकी दिली ना? मला माहित आहे ना, तुम्हीच फोन केला असणार आहे. डिंपल को सिंपल नाही समजणे का?
डॉक्टर माझा ऐका, त्या बायाच्या नादाला खरंच लागू नका. द्या तिचा विषय सोडून. हे बघा डॉक्टर, ह्या सोनालीच्या आईचा विषय दिसतो ना तेवढा सोपा नाहीये. माझा ऐका, तिची आई तुमच्या हाताला सहजासहजी लागणार नाहीये. ज्या गोष्टी सहजासहजी माझ्या हाताला लागतात त्या गोष्टींच्या प्रेमात मी पडत नाही डिंपल. मी वेगळा आहे. माझ्यासाठी काहीच अशक्य नाही. आणि जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तर नाहीच नाही. म्हणजे तू पार्टनर आहेस माझी. आता तूच मधुला माझ्या जाळ्यात ओढण्यासाठी मला मदत करायचीस. ओ डॉक्टर, मी असलं काय बी करणार नाही. आपल्या कामाशी संबंधितच मी काम करणार आहे. हे असलं बाई बोलवण्याच्या कामात मला मदत करायला लावायची ना, आधी सांगते मी. हे आपल्या कामाशी संबंधितच आहे. जोपर्यंत मधु माझ्या जाळ्यात अडकत नाही तोपर्यंत जमीन विकणार नाही. आणि जोपर्यंत जमीन विकत नाही तोपर्यंत आपल्याकडे पैसे येणार नाही. म्हणून काहीही करून त्या मधुला माझ्या जाळ्यात अडकवलंच पाहिजे. आणि हे काम तुला करायचंय. पैसे पाहिजेत ना? मी एखादं काम करायला नको म्हटले तर लगेच पैशाचा आमिष दाखवता नाही का? तू हे काम करणार आहेस की नाही तेवढं सांग. करणार आहे. काय करायचंय सांगा. ये होईना पा. तर तुला असं करायचंय. नाम्या माकडा, लाज वाटते का रे तुला? लागा इतका मोठा माणूस झालायस, पतपिढीचा मालक झालायस, हा गावात पांढरे कपडे घालून सगळीकडे मिरवलायस तू आणि इथं दारू पीत बसलायस वे रस्त्यावर. मॅ जमिनीवर राहणारा माणूस. अरे माणसानं किती बी मोठं झालं ना तरी बी आपली मुळं इसरायची नाही म्हणून पिता मी. ए बाबू शेठ, बोलवा त्यांना. कुठे इथं सकाळपासून दिसलंच नाहीत. खिशात नाही. ए मस्करी नको. एकदम सिरियल आहे मी. यो सिरियल आहे पाहिजे. अरे ते सिरियस असत म्हणून तुमच्यासारख्या बेवड्यांमुळे ना दारूचं ना बदनाम होत. आणि मग ह्यांच्यासारखे दारू नको पिऊ असं बोलत बोलत माझ्या माग लागतात. हा दारू पिऊ नको म्हणतोय वय. ह्याच्यासारखा दोस्त असूच शकत नाही. यो खरा दोस्त जो चल बसूया म्हणतो. जसा माझा बाबू दोस्त आहे का नाही तसा. ए कटर जरा कमी हाला, बाजून निघाला राव. आयला का मी तू काही डाळावे दिसतात का बाबू इथे कुठं नाही ना? मग जाऊन वाड्यावर चौकशी करा. आल्या का हे तर ध्यानातच आलं नाही. ह्याची संगत सोडून दे, नाहीतर जे दारू पित नाही ना तो सगळ्यात नालायक माणूस असतो. ए कटर एका दोरीत चालून दाखव मला, नाहीतर आहे का नाही तुला रावच बाजून दाखवीन एका बुकीतच. चालतंय टांगा पट्टी गोळा पडार. चालतं येणं झाले मला सांग. ए नामिया तू तर आहे का नाही अजिबात दारू प्यायची नाही. सोड खाली बॉटल सोड म्हणले का नाही. दारू प्यायला ना तर मला तुझ्याशी एकदम मनातलं बोलता येत. आता मला तूच सांग, मी दारू प्यायची की नाही? तुला सगळं उपार करायला का काय बाबू तुझा? अहो जरा हळू की, किती जोरात खोकालताय. काय झालंय काय तुम्हाला? अरे आज दिवसभर औषध कमी पडलं ना म्हणून खोकला आलाय. आता क्वार्टर कडून औषध घेतो, बरं वाटेल. हा ते क्वार्टर वाड्याच्या दिशेने वाड्याकडे गेला मी पण जातो. कशाला पेतात रे एवढी? कोण बोलते बघा कुणाला.
अरे तू आधी दारू पिणं बंद कर, मग लोकांनी सांग. मला तर तुझा इतका राग येतो का नाही, असं वाटतं मग कडा तुझं दातच पडावं एका बुकीतात. दातावर काय पण नाही लागा, तू काय सुधारणार नाही. असं करतो तुझ्या बदल आहे का नाही, मी डॉक्टरांना सांगतो, तेच बघतील तुझ्याकडे. हा ए बाजा नाही नाही, डॉक्टरांना सांगायचं. अरे लगा 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 ना आम्या, अरे मी फक्त डॉक्टरांचं नाव घेतलं आणि ते मला दिसायच लागलं. अरे डॉक्टर दिसायला नाही लागलं, डॉक्टर खरंच आहेत. प्यायलो मी आहे आणि चढली तुला. बस डॉक्टर, आव इकडे काय करताय एवढ्या रात्रीच? डॉक्टर या की इकडे या. हाव एवढ्या रात्रीच हे तर काय करताय तुम्ही? ते कंगणी बाबांना भेटायला निघालो. काय कंगणी बाबा आलेत का? वय वय कुठं आलेत तुम्ही बाबा? आम्हाला दर्शन घ्यायचंय, आम्हाला पण घेऊन चला की, आम्हाला बघायचंय कंगणी बाबा कसे आहेत त्या. लांब उभं राहिलं ते दारू प्यायला. मी भेटायला चाललो म्हणजे ते काही गावात आलेले नाही आहेत. जिथे त्यांनी मला दर्शन दिलं होतं मी तिकडे चाललोय. मी ध्यान करणार आणि मग मला ते दिसतील. ते ध्यान केलं दिसतात? ते फक्त मलाच दिसतात, तुम्ही नका येऊ. काय तुमच्यामुळे ते मलाही दर्शन देणार नाही. नाही 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 डॉक्टर, तुम्ही जात, आम्ही आहे का नाही थांबतो इथंच. तुम्ही जा. चालेल, लवकर जा आणि घरी. ना आम्ही नका, मला आहे का नाही आजकाल डॉक्टर हाताला वेगळं दिसायला लागलेत बघ. वेगळं काहीतरी बदल झालाय त्यांच्यात, म्हणजे अशी दैवी शक्ती पावर आली असं वाटतंय मला बघ. हा अरे पावर आहे ना त्यांची, पावर ना. होय होय होय, असं वाटतंय ते काय बी करू शकतात म्हणजे करू शकतात. हा काय बी करू शकतात. हॅलो हॅलो हॅलो, कोण आहे? बोलायचं नाही तर फोन कशाला करता? हॅलो आई, कोणाचा फोन आहे? तेच तर कळत नाहीये ना. असं कसं बोलत नाही ग? झोप, तू नको काळजी करूस. मग त्याने फोन का केला? अगं बोलत असेल कदाचित, मलाच ऐकायला आलं नसेल. झोप तू नको काळजी करूस. थांब मी बघते. थांब तू, मी बघते. हॅलो हॅलो, ते गुंड तर फोन करत नसतील ना?
फोन का लागत नाहीये. तू असं रिसिव्हर का बाजूला काढून ठेवलायस? अगं ते तुझी झोप मोड व्हायला नको म्हणून ठेवलं. आई मला कळतंय सगळं. त्या गुंडांनी तर फोन केला नसेल ना त्रास द्यायला, आणि ते रात्रीचे आपल्या घरात आले तर आई मला भीती वाटते. त्या दिवशी तर ते सकाळचे आलेले म्हणून आपण डॉक्टर अंकलना तरी बोलवू शकलो. आता रात्रीच आपण कोणाची मदत मागणार ग? कुठे जाणार? हे बघ, असं काही होणार नाहीये. तू नको काळजी करूस, मी आहे ना. झोप तू. आई मला भीती वाटते. घाबरू नकोस, मी आहे ना. थांब. नको ना जाऊ तू. काही होणार नाही, मी बघते. आई कोण आहे? कोण आहे बाहेर? काय झालं ग? आवाज कसला तरी आला. आवाज कसला तरी आला. आई आई झालं माझं काम. आता सगळं मला हवं तसंच होणार. आई आपण डॉक्टर अंकलला फोन करू. आता हे सगळं सांगून टाकू. काही नको. ते गुंड आपल्याला फक्त घाबरवतायत. तू काळजी नको करूस, काही नाही होणार. अगं ते पाहतेस ना, त्या दिवशी पाहिलंस ना. तुला कसं का कळत नाही आई? आपण मरून गेल्यावर तुला कळणार आहे का सगळं? सोनू, काय बोलतेस तू हे? मग काय बोलू मी? आपण नाही का लढू शकत त्या गुंडांसोबत आई. आपल्याला डॉक्टर अंकलला सांगावं लागेल. ते सब त्यांच्याशी लढू शकतात. काही गरज नाहीये. आपल्यामुळे त्यांना त्रास नको. मी पोलिसांना फोन करते. आई आई हॅलो, पोलीस स्टेशन. हॅलो, मी मधू बोलतेय. हॅलो, आमच्या घरावर हल्ला झालाय. आम्हाला धमकावलं जातंय. रात्री अपरात्री आम्हाला फोन येत आहेत आणि आता आमच्या घरावर दगड पण फेकलेत. तुम्ही प्लीज या, आम्हाला मदत करा. अहो, गल्लीतल्या उन्हाळ पोरांनी नाहीतर एखाद्या बेवड्याने 1-2 दगड मारले असतील. तुम्ही नकालाही त्रास करून घेऊ. असं नाहीये हो. ते गुंड आमच्या जमिनीसाठी आमच्या मागे लागलेत. प्लीज तुम्ही या, प्लीज. तुम्ही कोणाला पाहिलंय का? नाही. मग तुम्ही कशावरून बोलताय की तेच गुंड तुम्हाला त्रास देत आहेत? हे बघा, उगाच आमचा वेळ वाया घालू नका. ठेवा फोन तुम्ही. अहो, माझं ऐका तरी. हॅलो हॅलो. झालं झालं तुझं समाधान? अगं कोणीच मदत करणार नाही आपली. मी जाते डॉक्टर अंकलला फोन करायला. सोनू, तू कोणालाही फोन करणार नाहीयेस. तुला सांगितलं ना एकदा, परत परत त्यांची मदत घ्यायची गरज नाहीये म्हणून. मी नाही ऐकणार तुझं. अगं आई, आपल्याला डॉक्टर अंकलची गरज आहे. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? ठीक आहे आई, मी नाही करत आता त्यांना फोन. पण उद्या जाऊन त्यांना सगळं सांगणार आहे. सोनूला डॉक्टरांपासून लांब ठेवलं पाहिजे.